सीता लक्ष्मणा करता उर्मिला श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्ना करता मागितली। आणि लग्नामध्ये इशारे खूप होत असतात। वरमाला घालायला सीता उभी आहे। सगळ्या मुली माझ्याकडे बघा, वरमाला घालायला सीता उभी आहे। राम उंच आहे, सीता माता ठिंगणे आहे। लग्नाच्या वेळेला सीता मातेचं वय फक्त 8 वर्षाचं होतं। किती वर्षाचं? 8। रामाचं वय किती वर्षाचं होतं? फक्त 15 वर्ष। किती वर्षाचे होते राम? 15। वरमाला घेऊन उभी आहे सीता, हात पुरत नाही, राम वाकायला तयार नाही। लग्नामध्ये इशारे खूप होत असतात आणि त्या इशाऱ्याला मदत करण्यासाठी लांडगा संघ असणं फार गरजेचं राहते। लांडगात म्हणते ना, हा, लखनलालजी लांडगा। सीतेच्या मैत्रिणीनं इशारा केला, आप हमारा काम बना दो ना, जानकी का हाथ गले तक नहीं पहुंचता, व्यवस्था करो। आप यदि हमारा काम बना दोगे तो आपको हम, आपका भी काम हम बना देंगे। हमारे पास और राजकुमारी, दूसरी राजकुमारी है। लक्ष्मणाला दिलं चॉकलेट, आमच्याकडे दुसरी राजकुमारी आहे, आमच्या सीतेचं काम बनवून द्या। राम इशारा करतात, लखन कसं रे, मी झुकलो तर जगातले सगळे नवरदेव झुकतील रे, कसा झुकू मी? तू शेषाचा अवतार आहे, पृथ्वीला उचलणं इशारानं सांगते। देवा मी उचलीन, पण सीतेपुरती पृथ्वी कशी उचलीन तर राम आणि सीता दोघेही उभी आहेत, ते पुरी पृथ्वी उचलीन, अंतर तर तेवढंच राहील, सीतेचा हात काही गळ्यात पुरणार नाही। आता कसं करावं? लक्ष्मण हुशार आहे, पटकन गेले, रामाच्या पाया पडले, आशीर्वाद द्यायला राम वाकले आणि सीतेनं वरमाला रामाच्या गळ्यात घातली। मातेनं वरमाला घातली आणि आता टांटिंग करायला सुरुवात झाली। सीतेच्या मैत्रिणी लखनलालकडे तिरपा नजर कटाक्ष टाकत जातात आणि टांटिंग करत जातात। टांटिंग करावं तर महिलांनी करावं। लेकी बोले आणि सुनला लागे, बोलते लेकीला लागते सुनला। हे टांटिंग करण्याची पद्धती महिलांना जमली, माणसं नापास आहे। सगळ्या मैत्रिणी एका ठिकाणी आल्या, लखनलालला ऐकू जाईल या पद्धतीनं, अगं इकडे इकडे
महिलांचे इशारे मोठे कठीण असतात. माणसाला नाही समजत. माणसं नापास. इकडे इकडे एक सांगू का तुला काय अयोध्येमध्ये का नाही लेकर जन्माले घालासाठी बाईची गरज नाही. बाई बाईची गरज नाही. कधी कधी असली बाईची गरज, माणसाची गरज नाही. ज्या बाईला लेकरू पाहिजे का नाही तिने यत्न करा आणि यत्नातून प्रसाद वर्त या बायानं खाव तर बाईले आई व्हायचा योग या. यत्नातूनच लेकर तयार होते बाबा. आहे ते लक्ष म्हणून म्हणे बापा हे तर आपल्यावरच कल्पना धानली. माणसाची गरज नाही. यत्न केला का लेकरू, यत्न केला का लेकरू. आणि मग काय सांगा लखनलालच ते लखनलालनं टंटिंग सुरू केली. दादा ओ दादा ए राम भैया जनकपुरी मध्ये लेकर जन्माले घालासाठी बाईची गरज नाही. बाईची गरज नाही. बस ज्याला लेकर पाहिजे त्यानं नागर हाकला आणि नागराला आतूनच लेकर लागाव आणि बिना माणसानं बिना बाईनच लेकर पैदा व्हाव. टंटिंग लग्नामध्ये लई टंटिंग होत असते. आताच्या लग्नात ते काही राहिलं नाही. काही टंटिंग न फांडिंग काय पोटात पेट्रोलच घालून राहायचं. नवरदेवाच्या सोबती कायचे टंटिंग करतील. अयोध्येला आले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि विश्वामित्र निघून गेले. त्यावेळेला जनकजी डोक्यात मुकुट घालताना मुकुट तिरपा बसला. कानाजवळचं एक पिकलेलं केस दिसलं. रामराज्याची अभिषेकाची तयारी झाली आणि मंत्रेनं त्याच्यात विष कालवलं. 14 वर्षाचा रामाला वनवास आणि एकदम अयोध्या शोकमग्न झाली. महाराणी कौसल्या विलाप करून रडायला लागली. अरे माझ्या रघुनंदना बाळान को जाऊ तो बना. मज आला प्रेम पाना कवणा पादू राघवा. बाळ माझा केविलवाणी बाळा कोठे पेशील तू पाणी. कसा कोपला कैवल्यदाणी येई परतोनी श्रीरामा. देखो नि मातेचा कळवळा राम कृपेचा कोबळा. लोकाश्रू आले डोळा बाष्पे गळा रोधिला. वना जाता रघुनंदन गाळीचे गळती लोचण. अश्व गज करती रुदन दुःखे पाषाण उलताती. सर्व अयोध्या रामासोबत तमसा नदीच्या काठावर पोहोचली. त्या नदीच्या काठावर सगळ्यांचा त्याग करत गंगा पार रामाने केली. मांगी नावन केवट आना आणि केवटाने आवाहन केलं. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए. काम दोनों के भगवन सवर जाएंगे. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु. पुरानी प्रभु मैया पुरानी
आश्रम वाल्मिक आश्रम चित्रकूटला मुक्काम आणि निषाद राजगुहात परत आले. सुमनजी अयोध्येत आले. राजा दशरथाचं प्राण उत्क्रमण झालं. भरत शत्रुघ्नाला आणलं. त्यांचा अंत्येष्टी संस्कार झाला. भरत प्रजाजनासहित चित्रकूटला गेले. पादुका रामाने दिल्या त्या घेऊन परत आले. 12 वर्ष 11 महिने त्या ठिकाणी मुक्काम. तिथून रामटेकला आले. पुढे अंकाईचा किल्ला आणि पंचवटीमध्ये नाशिकला मुक्काम आहे. स्फटिक शिलेवरती बसलेली आहे राम आणि सीता आणि धनुष्याच्या तीराला धार लावत बसले लखनलालजी. एवढ्या एक महिला आली आणि बोलायला लागली, तो सम पुरुष नमो सम नारी महीने सुंदर नहीं देखा, लेकिन मेरे जैसी परम सुंदरी दुनिया में और कोई नहीं. मेरे साथ लगन करो, आपके साथ विवाह करने का मेरा मन है. तो सम पुरुष नमो सम नारी एक कितना अच्छा संयोग बनाया राम लक्ष्मणाकडे, लक्ष्मण रामाकडे. एवढ्या आता या ठिकाणी अडचण आहे. राम खोट्यासोबत खोटं बोलायला लावतात. टीट फॉर टॅट. सत्यवचनी राम आणि बोलायला लागले, ए परम सुंदरी, मैं तो विवाहबद्ध हूं, लेकिन मेरा भाई अभी तक कुंवारा है, जा उसके साथ लगन कर ले. लक्ष्मण कुंवारे